शिपरे गोट्या कुठे गेलं? बाबा गेलो असेल बाहेर खेळायला. तुम्हाला माहित नाही पोरं कसं आहे ते? तुले गाणी 1000 वेळा सांगितलं मी त्या पोराला बाहेर नको पाठवतो खेळायला. हा ऊन आहे आरमानचं, एखादा फटका गिटका बसला मराचा बिचार. तुला कोण सांगितलं बरं? त्या पोराच्या पुढे डोकं फोडलं मी. बाहेर जाऊ नको, घरात बस, टीव्ही पाय. ऐकतच नाही ते. ठेव ना डोक्यावर आणखी. ऐकत नाही म्हणतं 2-3 काना खाली द्यायचे. आता कुठे गेलं ते? आता मला माहिती आहे का कुठे गेलं ते? तुले बोलून काही फायदाच नाही. तुले बोललं का नाही डोकं मॅळ कर नाही ते. काय बाबा मला पाहायला लागला आता कुठे गेलं ते. काय कर हो ना, करा ना. तुमचं पोरं तुमच्यावर गेलं ते. ऐकते का कोणाचं? करा पा. हो पोटो लक्ष बुडा उडला रे. पळा रे. बुडा उडला मला. पळा पळा. थांबा रे. थांब रे. हाय रे मस्त आंबा तोडून आला रे. हा अरे बाप रे, बातच गेली बे. आबाजी का रे तो बाप कुठे रे? बाप घरी आहे माया. मस्त आंबे तोडून आले तुम्ही. हा का रे शोभते का तुले? नाही ना आबाजी, उतरू का खाले? पण मारू नका ना. नाही नाही तुला उतरू देत नाही मी आता. वरच बसा तू आता. लय झालं तू आता. लक्ष कुठे आहे? लक्ष माहित नाही. लक्ष नाही. दिसलं होतं मला ते. सांग ना तुम्ही. जोपर्यंत लक्षात येत नाही भाऊ तोपर्यंत तुला कुठे सुट्टी नाही भाऊ. सांगू राहिलो तुला मी आता. स्पष्ट सांगून दिलं तुले. नाही मग बाबाला जाऊन दे. बाबाला बोललो तुम्ही. नाही त्या बापाला बोलतो तुम्ही. थांब ना जरासा. बुड्याला बोलवतो. थांब तू जरासा. आता लय झालं तुमचं. नाही का आंबे तोड राहिले का तुम्ही? थांब तू. जोपर्यंत ते लक्ष्मण येत नाही इथं तोपर्यंत तुला सुट्टी भेटत नाही भाऊ. खाली यायचंच नाही. नाही. अरे बापरे, काय लगा बुडा उठला ना बे ते. कसा काय उठला बुडा? अरे मध्येच नाही माहित कसं काय उठला बुडा ते. उठला कसा काय ते बुडा? अरे हे प्रश्न म्या विचारला तुले. ते बुडा उठला कसा काय? अरे ते जाऊ दे ना बा. ते गोट्या तिथं आहे बा वरे. हा काय लगा ते कसं काय राहिले तिथं? खायले का नाव सांगतील 100% आता. नाव तर सांगणार आहे ते. अरे पण मी म्हणतो काय लगा तिला आवाज कोण दिला तुम्ही ना? अरे सगळं जण होते तिथं. त्याला नाव आवाज केले. ते किती वरी गेलं ते. तिला उतरतच नाही आलं. मग काय करतं आपण 2 जण खाली होतो. काय रे मग आता कसं करतो बे? चाल एक काम करू आपण. जाऊ दे बुडेला म्हणा, माफी मागू द्या बुडेले म्हणा. डबल आम्ही येत नाही म्हणा. असं कधी होणार नाही म्हणा. पागल झाला का? सगळेजण फसतं का तिथं? अरे पण मी म्हणतो काय लगा ते त्याला उतरता कोण आलं बे? अरे बा हे महत्वाचं नाही. ते उतरला काऊन नाही महत्वाचं हे आहे. ते बुडा काय त्याला उतरू देत नाही आता. मग काय तर तुला सांगतो मी. त्या बापाला माहित पडलं का नाही बस झालं आता. तुला सांगतो मी. लक्ष या, तू गेला कामातून आता. अरे याच्यात माही काय गलती? मी काय केलं? हे सगळा प्लॅन कोणाचा होता? तुझ्या होता. ते फसला आता. मग काय करतो? कायचा प्लॅन बे? मी थोडी म्हटलं दिले एवढा वर जाय म्हणून. मला नको सांगू रे बा. मी जात नाही रे तिकडे आता. अबे काय करतो लगा मग आता? सांग बरं तू. सांग काय करतो? एकच काम करा. त्या बुड्याजवळ चला. लक्षात त्या बुड्याला माफी मागतो आता. म्हणा आम्ही डबल असं येत नाही म्हणा. नाही रे बा, आपण कोणाला माफी गिफी मागत नाही रे बा. मी काय माफी मागू? अरे गोट्या तिथं अटकेला ना तिथं. आता काय करतो? त्याला काढायला लागलं बाहेर. नाही बा मी जात नाही. ते बुडाले भारी आहे. ते बुडा मला मारतेस ते. मग काय तर मी येत नाही रे बा आता. आता आपण फरार होतो. काय ले काय? चाल ना बे लक्ष. चाल चाल. तुला सांगितलं ना मी येत नाही रे बा. मी चाललो. लक्ष काय ले का? गेलं बे येत. बाबर म्हणजे लेकरं आलते ना का? 7-8 लेकरं होते का? 5-6 जण होते ते. त्यातला एक मास्टर माइंड आहे. ती लक्ष आहे धसकट. ते भल्लं भारी आहे. मग ते जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत या पोरला काही सोडू नका. काही काळजी करायचं काम नाही. कोणी असो ना. हे कोणाचं पोरग आहे? हे त्या कैलाचं पोरग गोटी आहे. कैलाचं ते कैलासला फोन लावा तुम्ही. त्याला बोलवा. ठीक आहे. जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत मी काही सोडत नाही. तिला सांगून देतो जरा. सांगून द्या त्याला. कसे 4-5 जण होते. चांगला प्लॅन रचला होता मस्त. म्हणजे कसं मला 2 90चे तुकडे आणून दिले ते. म्हणजे त्याला वाटलं की या बुटान दारू एकदा पिली, एकदा बुटा झोपला, सगळे आंबे आपले. त्या हिशोबाने त्यानं बरोबर गणित केलं. पण मी दारू काही पिलीच नव्हती. असं झालं ते गणित. अरे बापरे, म्हणजे 2 90चे तुकडे आणले ते काय? मग काय ते बारकं ते धसकट ते लक्ष. तेच तर मास्टर माइंड आहे. तुम्ही काहीच करू नका. ते 1 नंबरचं भारी येते. त्याला एकदा तुम्ही जेलात टाका पहिले. तोपर्यंत त्याला काही मजा येत नाही. 18 वर्ष पूर्ण त्याला एकदा तुम्ही धडा शिकवा. नाही शिकवाच लागते तिला धडा. आता झालं त्याचं. म्हणजे नाही का 5-6 लेकर घेऊन आलं नाही ते. बापरे चांगलंच गणित केलं त्यानं मग तर. बाबा तुम्ही का नाही एक काम करा. जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत या पोराला सोडू नका. आणि ते हबा लक्षाला टाकून द्या जेलात नाही. कारण की हबा तुम्हाला सांगतो मी. एकदा 2-3 फटके बसले का पोलिसाचे सगळा मोकळत ते. त्याला धसकाड्याला शोभते का? माया गड्याले दारू आणू राहिला. म्हणजे त्याला गणित पाहना दिमागीत लावला. दारू पाजू राहिला मा गडीले. मग जेव्हा गडी झोपला तेव्हा आंबे चोरू राहिला. चोरी कशाची पण असो पण ते वावरात येऊन चोरी करू राहिला ना. त्याला धडा शिकवाच लागते तिला आता. बाबू तू वरच बस आता. हो बोलतो त्या बापाले. हो सांगतो त्या बापाले. लक्ष कुठे आहे? मला नाही माहित लक्ष कुठे आहे ते. अरे याले कुठं माहिती लक्ष कुठे आहे ते? जो त्याच्या बापाला सांगतो मी. जोपर्यंत लक्ष येत नाही म्हणतो तोपर्यंत तेव्हा पोरला काय सोडत नाही म्हणतो. विषय संपून टाक म्हणतो बाबा. नाही का? येऊ दे त्या बापाले. लाव त्या बापाला फोन लाव. ये म्हणा इकडे. तुझं पोरग म्हणा झाडावर बसेल आहे म्हणा. ये म्हणा लवकर.
बरं बरं हो. अरे बा लय मोठं कांड झालं का ते गोट्याचा बाप गेला तिथं ते मोठा मालक आला ते काय त्याचं नाव अण्णा भाऊ ते म्हणून राहिला जोपर्यंत लक्ष्मण येत नाही तोपर्यंत मी या पोराला काही सोडत नाही म्हणते. तू कुठं आहे सध्या? मा काय याच्यात नाही, फक्त आपण सगळ्यांना प्लॅन केला ते. अरे सगळं जण मार कोण येऊ राहिले तुम्ही? अरे सगळ्यात मोठा तू आहे तो आता त्या बुड्याला दारू द्यायला वाटते म्हणून ते बुडा तुला काय म्हणून राहिला की सगळा मास्टर माइंड म्हणते तू आहे म्हणते. आता तू काय कर तू लवकर फरार आहे भाऊ तू हा बा तुला पोलीस पवरायला बरं आता. अरे बा फक्त आंबे चोरले ना मी, दुसरं काय खून गिन थोडी गेला मामा का पोलिस घालायला लागले. नाही ते विषय लय वेगळा झाला आता तू जिथं आहे तिथंच राहायचा हा टेन्शन घेऊ नको जास्त तुला मी सांगतो अपडेट देत राहा तुम्ही तुला. पण हा बा भाऊ त्या पोराला सोडत नाही गोट्याला आपल्या गोट्यावरच बसल्या झाडावर. अरे बा मी आता काय करू मग सांगतो आता. अरे मला काय माहित आता ते बा अण्णा भाऊ म्हणून राहिला बा जोपर्यंत लक्षात येत नाही इथं तोपर्यंत बा त्या पोराला काय सोडत नाही गोट्याले. काय करतो तू सांग मला आता. अरे मी गेलो तर मला मारतच ना पाहिजे मला. हा मी कुठं जाऊ मग आता? तू थांब जरासा तू शांत हो जरासा का तू जसं लपून राह तुला सांगतो मी. ना भाऊ तुम्ही काही बोलू राहिले बरं, आता ते लक्ष कुठून आणू बरं मी? मा पोराला सोडा ना तुम्ही. टेन्शन घेऊ नको तू, तुझ्या पोराला मी आबा काही होऊ देत नाही काही सोडत पण नाही. जोपर्यंत ते लक्ष्मण येत नाही तोपर्यंत तुझ्या पोराला सुट्टी नाही सांगू राहिलो मी तुले. अरे बाबा मी आता सगळ्याकडे पाहिलं ना, ते दिसून राहिलं ना ते कुठं गेलं ते काय माहित आता. अरे मा पोराला सोडा ना तुम्ही आता. तुम्ही त्याला पाहा ना तुम्ही आता. अरे ते मला सांगू नको, जोपर्यंत ते लक्ष इथं येत नाही तोपर्यंत तुझ्या पोराला सुट्टी नाही. ऐकून घेतो आता. काय बोला तुम्हाला आता. हा मा पोरग आहे ना ते. आता काय बा तुम्हाला सांग काय भरपाई आहे तुमची? भरपाई मी करून देतो, टेन्शन घेऊ नका. किती आंबे नेले ते ना? नाही इथं आंब्याचा विषयच नाही आला, इथं आला चोरीचा विषय. ते आम्हाला पोरग पाहिजे, ते बारका कोण आहे धसकट्टे मास्टर माइंड आहे ती कोण आहे ती, ते लक्ष आम्हाला पाहिजे बस. तू काही कर, तू त्याच्या बाप्पाला बोल काही कर, तू मला काय सांगू राहिला. जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत तुझ्या पोराला सुट्टी नाही बा जाय. बरं मा पोरा खाली येतो तुम्ही. हा मी करतो ना बरोबर हँडल गिंडल नको करू, तू एक काम कर पहिले ते लक्ष इथं आणतो तुझ्या पोराला मी सोडून देतो बस. अरे त्याला मी कुठून आणू बरं आता? तुम्ही काय बोलता राजा? हा मी त्याला कुठं बघू आता? मा पोरग तोपर्यंत काय वर आहे का? मग वर साधी आता जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत तरी वरच आहे. काय फोर गायलं काय खायलं का? हा अरे बा एवढा वरी गेला लागा तू, काय कसं करू मी तुम्ही आता? मी काय म्हणतो बरं मी त्याला पाहतो त्याला ते आणतो बा. इथं आणल्यावर मा पोराला सोडा लागल. हो बिंदा सोडतो आम्ही, तू पहिले लक्ष आण सोड तुझ्या पोराले. बरं ठीक आहे. हो जे तुम्हाला लक्ष माहित नाही कुठं नाही का ते? हे सगळा प्लॅन कोणाचा होता? तसं पाहिलं तर हे सगळा प्लॅन लक्षात होता फक्त आम्ही गेलो त्या संघ त्याचा सगळा प्लॅन होता. तुमच्या आंब्याच्या चोरीमुळे मा पोरगा टाकलं तिथं. हा ते काय म्हणून राहिलं जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत मा पोराला काय सोडून राहिले ते. आता मी काय करू? आता आम्हाला काय माहित तुम्ही काय करता ते आता ते तुम्ही एक काम करा ना मग त्यांना सांगा ना मग की म्हणा लक्षात दिसून राहिलं म्हणा. अरे त्याला सांगितलं म्हणा अण्णा भाऊ म्हटलं बा की बा ते पोरगा दिसून राहिलं मला, मा पोराला सोडून द्या तुम्ही. ते म्हणते नाही बुवा सोडतच नाही म्हणते. काय ले का तुम्ही काही तुम्हाला असं शोभते का बे? काय ले का आंबे इकत घेणार रे तुम्ही? इकत खा ना. चोरी करायला काय तुम्हाला ले आला का इंटरेस्ट आहे बे? आता आम्हाला काय माहिती एवढं होणार म्हणून. आता काय करू बरं आता मी सोडत नाही दिले. अरे आतापर्यंत का तमिळमध्ये बोलवलं का मी? नाही ना सोडत दिले. तुला माहिती काय लक्ष कुठे? नाही ना आम्हाला माहीतच नाही कुठे गेलं ते जेव्हापासून ते माहीत पडलं दिले तोपासून ते फरार झालं ते. काय ले का माझ्या काय ले का रवीन भाई काय करू मी आता? मी हे काम करतो तू शांतारामला जाऊन भेट. शांतारामला म्हणा की असं झालं म्हणा का शांतारामचं त्या अण्णारावचं कसं जवळचा आहे. शांतारामला समजून सांगते बरोबर किंवा ते सोडून द्या दिले. कसं तुला वाटते का ते अण्णा भाऊ शांतारामचं ऐकते? असं वाटत पण नाही म्हणा मला, पण म्हणून तर बाय गोटा मारून तर पाहू आपण. जमलं लागला गोटा. बरं ठीक आहे तसं करू मग आता. पोट्टे हो आबा तुम्हाला लक्षात दिसलं का नाही? सगळ्यात पहिले मला कॉल करजा. ओके हो करतो ना काका. ठीक आहे करतो आम्ही. टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय टेन्शन घेऊ नका म्हणतो टेन्शन देतो का तुम्ही? तर काही का धंदे माय बिन तो ठेवा करा सांग जा काय समजून राहिलं काय बोला का नाही ती. हो तिकडे सगळं गाणी गोट्यानं झालं. गोट्या गाणी एवढं वरी गेलं नसतं लवकर उतरलं नसतं पटकन उतरलं असतं आपल्या सगळं पळायला असतं काय माहीत पडत होतं. हो ना इथंच तर आपण हे झालं का काय करतो मी आता? काय लक्ष कुठे गेलं तर माहित नाही का? अरे मला काय माहिती रे बा कुठे गेलं ते. पण गेलं आता कुठे गेलं ते? लावला माहिती फोन काय उचलून राहिला ते. काय का त्यांना होतं म्हणून राहिला बा जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत सोडतच नाही म्हणते आपल्या गोट्याले. तसं झालं मग ते सगळं बिघडलं तर काय होते काय माहित बा पुढे. म्हणजे असं झालं नाही का? तुझ्या पोरग कधी अटकलं? अरे बापरे काय म्हणून राहिले ते लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुझ्या पोराला काही सोडत नाही. अरे बापरे काही दादागिरी आहे ना. मी त्यांना सांगू राहिलो बा मा पोराला सोडा तुम्ही. मी आणतो दिले पण ते ऐकूच नाही राहिले. त्यासाठीच बा मी तर आलो बा. कसं बा आम्ही कसं लहान माणसं आहेत तू जरासा मोठा माणूस आहे. काही ना काही तू बोलला तर ते कमीत कमी ते बुडं तरी ऐकल अण्णा भाऊ. नाही मी समजावून सांगतो दिले की बाबा म्हणतो हे जे करू राहिले म्हणतो बरोबर नाही म्हणतो तुम्ही. ठीक आहे चला तुम्ही मी सांगतो दिले.
सांगून दे त्यांना म्हणा की बुवा ते लक्ष काय दिसणार म्हणा मला, पण कैलाच्या पोरं सोडून दे म्हणा असं म्हणा तू. म्हणतो ना मी भाल्या दुकानाकडे लक्ष देतो रे. बर पाहतो, लवकर या लागतं तुम्ही. बस 10-15 मिनिटाचं काम आहे. चाल रे कैलास. शांताराम त्यांना फक्त समजावून सांगतो बरोबर की म्हणा सोडून द्या म्हणा, याच्यात काय म्हणा याची काही गलती नाही म्हणा, ते लहान आहे म्हणा, त्याला काय माहिती एवढं सगळ्यात मोठा भारी ते लक्ष आहे, पण लक्ष फरार आहे. समजलं ना मले. हो काय दुसरं भाषा सांगितलं का कैलास ना मले. चला मी त्याला सांगतो, त्याला म्हणतो सोडून द्या म्हणतो कैलासच्या पोराले, त्याच्यात काही एवढी गलती नाही म्हणतो त्याची. टेन्शन घेऊ नका, ते ऐकते माहिती अण्णा भाऊ, टेन्शन घेऊन चला. बरं बरं हो चाल. मेरी सपनों की रानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. चला भाऊ गेले नाही का, 2-3 कुरकुरे खायला लागले, मस्त दाबा लागेल 2-3 10 रुपयाचे. चला. मान्य आहे तुमच्या वावरात ते चोरी करायला आलते, पण त्यांना चोरी केली का नाही ना, टायमार बुडा उठला. मग मी तुम्हाला म्हणतो या कैलासच्या पोराला सोडून द्या ना तुम्ही. शांताराम तुला काहीच माहित नाही याच्यातलं. अरे हो ना बरोबर आहे तुझं, पण ते लक्ष मला पाहिजे ना आता. लक्षात जाऊ द्या ना तिकडे. मी काय म्हणतो तुम्ही एवढा लोड घेऊ नका, याच्या पोराला सोडून द्या तुम्ही. तुम्हाला काय करायचं लक्षात पाहिजे तुम्हाला. गावात आज ना उद्या येणारच ना ते, बस तेव्हा तुम्ही त्याला बोल जा. नाही ते नको सांगू मला. जोपर्यंत लक्ष येत नाही तोपर्यंत मी याच्या पोराला काही सोडत नाही. हे आपला फुलाला फायनल आहे. अरे हो ना, तुम्हाला त्याच्यासोबत दुश्मनी आहे ना, मग या पोराला कोण तुम्ही त्रास देऊ राहिले. ते उन्हात आहे ते, काही आहे का तुम्हाला येईल समज झटका इटका बसला उन्हाचा, काय करता बरं तुम्ही मी गोष्ट आहे का ती. मी काय म्हणतो सगळी जबाबदारी माही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. समजा ते गावात आलं दिसलं सगळ्यात पहिले तुम्हाला मी कॉल करतो. ओके चालते का बाबा. मी काय म्हणतो जाऊ द्या यायले, काय करता लक्ष आज ना उद्या येणारच नाही ते गावात नाही. जेव्हा ते आलं तेव्हा पाहू आपण त्याला बोलू दिले एकदा. का रे बुवा लेकर घेऊन येतं गोवा तू वावरात नाही चोरीगिरी करायसाठी, बोलून दिले आपण. नाही हो तसं काय करायचं नाही आता. लक्ष पाहिजे आपल्याला, तेव्हा जाऊन आपण कैलाच्या पोरं सोडतो बुवा. हे बुडवलं पचकाय नाही, बुडायला द्यायला लागते 2-3. हो ना भाऊ इकडे बांध तुम्ही, याच्या पोरं सोडून द्या ना तुम्ही. माझं म्हणणं असं आहे जेव्हा ते गावात दिसेल बुवा टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिले कॉल करतो तुम्हाला, तुम्ही ये जा त्याला बोल जा. ओके चालते का. बरं ठीक आहे. ये बा खाली बा तू रे, डबल आता असं करू नको. नाही गलत. नाही करत म्हणते ते. अरे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, लक्षात पाहिजे तुम्हाला. आज ना उद्या येतेच ते, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही त्याला समजावून सांगा 7-8 लेकर जमा करते मा वावरात येते आंबे चोरीसाठी. याच्या पुढे आणखी आंबे पिकतात त्याची. डबल असं होतं कामा नाही. हो मी सांगतो कैलास सांगते, तुम्ही सांगा टेन्शन घेऊ नका बस. बरं ठीक आहे. ये रे गोट्या खाले.